करकटेवरी उभा विटेवरी विठ्ठल कमरेवर हात ठेवून का उभा आहे? भारतात असंख्य मूर्ती आहेत आणि त्या मूर्तीकडे तुम्ही बारकाईने पाहिलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती म्हणजे मूर्तीचे हात आशीर्वादासाठी उंचावलेले आहेत. काही मूर्तींना 2पेक्षा अधिक हात असून प्रत्येक हातात शस्त्र किंवा अस्त्र दिसतात. पण पंढरपूरचा विठोबा मात्र कमरेवर हात घेऊन उभा आहे. त्याच्या हातात शस्त्रसुद्धा नाहीये. याचा अर्थ काय असावा? सवळ्याचे दोन्ही हात कमरेवर असण्यामागे काय अर्थ असेल? चला तर जाणून घेऊया. विठ्ठलाची मूर्ती पाहिल्यावर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे विठ्ठलाच्या हातात कोणतंही शस्त्र नाही. तो कमरेवर हात घेऊन उभा आहे. म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणतात की, करकटावरी तुळशीच्या माळा ऐसे रूप डोळा दावी हरी. याचा अर्थ अर्थात विठुराया कमरेवर हात ठेवून गळ्यात तुळशी माळा धारण करून उभा आहे. हरीचे हे रूप मला वारंवार पाहायला मिळायला हवे, असे तुकाराम महाराज म्हणत असतात. विठ्ठलाच्या हातात शस्त्र का नाहीये? खरं तर पांडुरंगाच्या दरबारात येणारा कोणी श्रीमंत नाही आणि कोणी गरीबही नाही. त्याला सगळेजण सारखेच असतात. आपल्या भक्तांवर कृपावर्षाव करावा म्हणून त्याने आशीर्वादाची मुद्रा करून आपले देवत्व सिद्ध केले असते, पण तसे त्याने नाही केले. त्याचे हात कमरेवर असून तो शांत मुद्रेने उभा आहे. सर्वत्र समभावाने पाहणारा हा असा विठ्ठल सगळ्यांना आपलासा वाटतो. म्हणून तर भक्तांशी तो सखा, सोयरा, माता, पिता आणि बंधू या नात्याने जोडला गेला आहे. श्रीहरी विठ्ठल हा तारक स्वरूपाचा आहे. त्यामुळेच पांडुरंगाच्या हातात शस्त्र नाही. विठ्ठलाचे सर्व भक्तगण भोळाभाव असणारे आहेत. संत पुराणानुसार विठ्ठल हा कृष्णाचा दशावतारातील अवतार मानला जातो आणि काही ठिकाणी त्याला बोधराज म्हणूनही संबोधले जाते. कमरेवर हात ही त्याची एक विशिष्ट ओळख आहे. पुंडलिकाची भक्ती. विठ्ठल पुंडलिकाच्या भक्तीमुळे पंढरपुरात कायमचा वास्तव्य करून राहिला, अशी देखील श्रद्धा आहे. कमरेवर हात ही त्याची त्या अवस्थेतील मुद्रा आहे. प्रतीक्षा. विठ्ठलाचे हात कमरेवर असणे म्हणजे तो भक्ताची वाट पाहत आहे, असेही मानले जाते. पंढरपूरला येणाऱ्या प्रत्येक भक्तांसाठी तो आतुरतेने वाट पाहत असतो. विठ्ठलाचे हात कमरेवर का आहेत? भक्तांना आधार. विठ्ठलाचे कमरेवर हात म्हणजे तो भक्तांना आधार देत आहे, असे देखील मानले जाते. भवसागरात संसारात अडचणी येतात, पण विठ्ठल कमरेवर हात ठेवून भक्तांना धीर देतो की, मी आहे, तू सहजपणे भवसागर पार करू शकतोस. श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जीवाचा संहार करत नाही, हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. विठू माऊलीच्या कानात मासोळ्या का आहेत, हे देखील आपण आज पाहणार आहोत. या कुंडलाची आहे एक खास कथा, ती आपण बघणार आहोत. आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळीच. या दिवाळीला ना फराळ असतो, ना तामझाम, ना फटाक्यांचा उत्साह, ना कपडे. तरीही ती दिवाळी स्पेशल असते. दिवस रात्र चालत जेव्हा वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात, तेव्हा वारकऱ्यांचं सगळं दुःख संपतं. विठू माऊलीचे रूप डोळ्याभर पाहावे असेच आहे. अगदी निरखून पाहिलं आपण तर विठुरायाच्या हनुवटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडे पाहून स्मित हास्य करतोय, असेच आपल्याला दिसते. पांडुरंगाची प्रत्येक गोष्ट ही खास आहे. दिनांचा दयाळू आहे. भक्त कामकल्प प्रदूम आहे. योगी या दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. स्त्रीच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्या शिवलिंग म्हणतात. स्त्रीचे मुख उभट आहे, गाल फुगीर आहे, दृष्टी समचरण आहे, कानी मकर कुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभ मणी आहे, दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबद्ध आहे. श्री विठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचे देठ असून हात उताना अंगठा खाली येईल असा टेकवलेला आहे, तर डाव्या हातामध्ये शंख आहे. स्त्रीचे कमरेलाही तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृंग ऋषींनी पादस्पर्श केलेली खूण देखील आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेली खूण देखील आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. विठ्ठलाच्या कानात असलेले मकर म्हणजेच मासे, याची कथा काय आहे हे आज आपण बघणार आहोत. माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले, असा प्रश्न अनेकांना पडतो.
याचं खरं उत्तर असं आहे की विठोबाच्या कानात मासे नाहीत तर माशाच्या आकाराची कुंडले आहेत. महाभारतात कर्णाला जन्मतः सुवर्णकुंडल आणि सुवर्ण कवच मिळालं होतं. तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर बाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिलेले आहे. यामागची कथा अशी आहे की एकदा एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्याच्याकडे जातो, पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाहीत. का? कारण की तो एक मच्छीमार आहे ना. आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद त्याने पकडलेला मासे असतात आणि ते पण 2. बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहे, त्यांना मासे का देतोय? पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांनाच. तेव्हा पांडुरंग खुद तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय? त्याच्याकडे काहीही नसून तरी तो देतोय, त्याच्याकडे पहा. आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल. मग ते काहीही असू द्या, कारण मी ही सृष्टी चालवली आहे. त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत. माऊलीच्या कानातील आकर्षक मकर कुंडले आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावनेत अडकत नाही, असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते 2 मासे घेतात आणि सर्वांना समजले पाहिजे की सगळे समान आहेत म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे ते मासे कानात घालून घेतात. एका अभंगामध्ये या मकर कुंडलाचा उल्लेख देखील केलेला आहे. मकर कुंडले दळपती श्रवणी, अर्थात कानात माशाच्या आकाराचे तुकडे असलेले होय. पांडुरंग अर्थात पांढऱ्या रंगाचा ना. मग मूर्तीचा रंग काळा का? काही जण म्हणतात की पांडुरंगाचा खरा रंग पांढराच आहे. ज्या वेळेस आपण पूर्ण समाधीत असू किंवा आपल्याला साक्षात्कार होईल तेव्हाच आपल्याला पांडुरंग पूर्ण पांढरे आपल्याला दिसतील. बहुतेक त्या ध्यानधारणेशी मत्स्य कुंडल, कमळ, वीट याचा काही संबंध असावा असं सांगण्यात येत आहे. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे लाईक, शेअर, कमेंट करून जरूर सांगावे आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कशाचा बघायला ऐकायला आवडेल हे देखील सांगावे. धन्यवाद.